नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती कशा पद्धतीनं जाहीर करण्यात आलेली आहे त्याबाबत थोडक्यामध्ये आपण 2 जुलै 2021 रोजी जो शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय पाहणार आहोत. आणि या शासन निर्णयान्वये की 12वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती कशा पद्धतीनं करायची आहे हे पाहूयात. तर पहा की कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दिनांक 15 जून 2020 पासून प्रत्यक्ष वर्ग भरू शकत नसल्याने राज्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अध्यापन सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्याच पद्धतीने शैक्षणिक वर्ष हे सुरू करण्यात आले होते. तर शासनानं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून शैक्षणिक दिनदर्शिका, दीक्षा अभ्यासमाला, यूट्यूब चॅनल, ऑनलाईन अध्यापन वर्ग इत्यादी मार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध पर्याय आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. आणि त्याचबरोबर इयत्ता 9वी ते 12वी यांच्यासाठी दूरदर्शनच्या माध्यमातून देखील शैक्षणिक तासिकांचे प्रशिक्षण करण्यात आले होते. आणि त्याचबरोबर 23 नोव्हेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने इयत्ता 9वी ते 12वीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने या ठिकाणी राज्यातील जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी सन 2021च्या परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 12वीची परीक्षा ही 23 एप्रिल 2021 पासून सुरू होणार होती, परंतु कोविड-19चा प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे 10वीची परीक्षा रद्द झाली आणि त्याचबरोबर 12वीची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली. आणि आता विशेष म्हणजे आपल्याला 12वी या वर्गाचं मूल्यमापन करायचं आहे. मग आता हे नेमकं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं आहे त्या अनुषंगानं हा शासन निर्णय दिलेला आहे. तर पहा की आता त्यांचा निकाल तयार करायचा आहे, निकाल जाहीर करायचा आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 12वी आणि 10वी यांना आपल्याला प्रमाणपत्र परीक्षा झाल्यानंतर एक प्रमाणपत्र द्यावयाचे असते आणि त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी कशा पद्धतीची कार्यपद्धती आपल्याला अवलंबायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, जे नियमित विद्यार्थी आहे तर या नियमित विद्यार्थ्यांसाठी असणारी कार्यपद्धती नेमकी कशा पद्धतीची असेल पाहूयात. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी, इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तासाठी संपादनुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्यांचा वार्षिक निकाल हा जाहीर करण्यात आलेला होता. आणि कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय या स्थायिक परिस्थितीमुळे एकाच वेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेत असे नाही. मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हे मूल्यमापन नेमकं 12वीच्या विद्यार्थ्यांचं करायचे कसे. तर पहा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सन 2021साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना आपल्याला शासन निर्णय 8 ऑगस्ट 2019 मधील विषयनिहाय लेखी व तोंडी प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत अशी सूचना दिलेली आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन
यासाठी मंडळाच्या सूचनाप्रमाणे आयोजित परीक्षामध्ये विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण हे अंतिम मूल्यमापनात घेण्यात यावेत. शासन निर्णय 8 ऑगस्ट 2019 नुसार याबाबतच्या गुणांची सर्वसाधारण विभागणी नेमकी कशा पद्धतीने केलेली आहे हे पाहूया. तर पहा, हा तक्ता क्रमांक 1 आहे. आता हा गुण विभागणी प्रकार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा, तोंडी प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन, एकूण गुण आणि विषयांची वर्गवारी. आता सर्वसाधारण जो विषय आहे, सर्वसाधारण विषयासाठी जर लेखी परीक्षा ही 100 मार्काची असेल, तोंडी परीक्षा 0, एकूण गुण आपल्याला 100 द्यायचे आहेत. त्यानंतर दुसरा सर्वसाधारण विषय असा आहे की ज्या विषयाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असेल तर त्यासाठी तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांचं असेल. असं एकूण त्यासाठी 100 गुण आहेत. त्यानंतर आणखीन असा एक सर्वसाधारण विषय असेल की ज्याची लेखी परीक्षा 70 गुणांची असेल, प्रात्यक्षिक, तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापन 30 गुणांचं असेल, तर असं एकूण 100 गुण असतील. त्यानंतर याहीपेक्षा सर्वसाधारण दुसरा असा विषय असेल की 50 गुणांची जर लेखी परीक्षा असेल तर त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन हे 50 गुणाचं असेल, म्हणजे एकूण 100 गुण असतील. त्यानंतर आता सर्वसाधारण विषय म्हणजे NSQF, यामध्ये जर लेखी परीक्षा 80 गुणाची असेल, तोंडी परीक्षा मूल्यमापन 70 गुणांचं असेल तर त्या विषयासाठी एकूण 150 गुण असतील. त्यानंतर काही असे विषय आहेत की लेखी परीक्षा न घेता फक्त अंतर्गत मूल्यमापनाचा पेपर असेल तर त्या अंतर्गत मूल्यमापनासाठी 100 गुण असतील, तर अशा विषयासाठी 100 गुण राहणार आहेत. त्यानंतर जे द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, तर यामध्ये जर लेखी परीक्षा ही 80 गुणांची असेल तर अंतर्गत मूल्यमापन 120 गुणाचं असेल, एकूण असे 200 गुण असतील. त्यानंतर दुसरा एक विषय आहे की ज्यामध्ये लेखी परीक्षा 100 गुणाची, अंतर्गत मूल्यमापन 100 गुणाचं असं 200 मार्काचा द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पेपर असेल. त्याचबरोबर जर लेखी परीक्षा 160 गुणांची आहे, अंतर्गत मूल्यमापन 40 गुणाचं आहे, तर असा एकूण 200 गुणाचा आणखीन एक द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम असेल. त्यानंतर व्यवसाय जो अभ्यासक्रम आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमाला 80 गुणाची लेखी परीक्षा असेल तर अंतर्गत मूल्यमापन हे 120 गुणाचे असेल, एकूण 200 मार्काचा तो पेपर असणार आहे. त्यानंतर व्यवसाय अभ्यासक्रम हा जर 60 गुणाची लेखी परीक्षा असेल, 40 गुणाचं अंतर्गत मूल्यमापन असेल तर तो पेपर 100 गुणांचा असणार आहे. तर पहा, सदर शासन निर्णयानुसार हा जो तक्ता 1 मधील रखाना क्रमांक 2 याप्रमाणे लेखी परीक्षेच्या निर्धारित केलेले गुण हे विद्यार्थ्याच्या इयत्ता 10वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादनूक आणि 11वीच्या अंतिम निकालातील संपादनूक व इयत्ता 12वीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. तर पहा की लेखी परीक्षेसाठी निर्धारित गुण जे आहेत तर त्या गुणापैकी एकूण 30% गुण हे 10वी मधील असतील. 10वी मधील म्हणजे मंडळाच्या परीक्षेतील संपादनूक केलेले गुण असतील. त्याचबरोबर 30% गुण हे 11वीच्या अंतिम निकालातील असतील आणि 40% गुण हे 12वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनातील गुण असतील. आणि यानुसार भारांश विचारात घेऊन दिलेले म्हणजे जे गुण देणार आहेत ते दिले जातील. इयत्ता 10वीसाठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले 3 विषय विचारात घेतील. म्हणजे पहा, तक्ता क्रमांक 2 पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. तर नेमकं 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्क द्यायचे कसे. इयत्ता 10वीच्या मंडळाची जी परीक्षा झालेली आहे तर त्या मंडळाच्या परीक्षेचे एकूण 30% गुण, 11वीचे यामध्ये 30% गुण आणि 12वीचे 40% गुण. आता 10वीचे जे द्यायचे आहे तर इयत्ता 10वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण असलेल्या 3 विषयांची सरासरी गुण काढायचे आहेत. तर तो 30% भारांश. त्यानंतर 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांची 30% भारांश आणि 12वी जे आहे तर ते वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा आहे, सराव परीक्षा आहे, सराव चाचण्या आहेत किंवा मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण यांचा भारांश हा 40% आहे. म्हणजे लक्षात घ्या, 12वीचा निकाल तयार करताना 10वी 30%, 11वी
30% आणि 12वी 40%. अशा प्रकारे भारांश घेऊन निकालपत्रक आपल्याला तयार करायचं आहे. तर याचप्रमाणे पहा, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी इयत्तानिहाय संपादनुकी करता तक्ता 1 मध्ये नमूद विषय वर्गवारी ही पुढील प्रमाणे गुण विभागणी केलेली आहे. पहा, लेखी परीक्षा इयत्तानिहाय गुण. आता 100 मार्काचा जर पेपर असेल, 100 मार्क असतील, तर 10वी 12वी लेखी परीक्षा एकूण निर्धारित गुण 100 मार्काची असेल तर 30% गुण 10वीचे, 30% गुण 11वीचे आणि 40% गुण 12वीचे, अशी एकूण 100 गुण. त्यानंतर लेखी परीक्षा ही 80 गुणाची असेल 12वीची, तर 10वीचे 24 गुण, 11वीचे 24 गुण आणि 12वीचे 32 आणि अंतर्गत मूल्यमापन 20, अशी एकूण 100 गुणाचं असणार आहे. त्यानंतर जर 12वीची लेखी परीक्षा ही 70 गुणांची असेल तर 10वीचे 21, 11वी 21, 12वी 28 आणि अंतर्गत मूल्यमापन 30, म्हणजे असं एकूण 100 मार्कांचं राहणार आहे. म्हणजे यात इयत्तानिहाय गुण आहे. 10वी 21, 11वी 21 आणि 12वी 58. 58 म्हणजे या ठिकाणी 12वी 40%, 28 गुण आणि त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनाचे असणारे 30 गुण. त्यानंतर पहा, अशा पद्धतीनं जर तुम्ही हा पूर्ण तक्ता लक्षात घेतला तर तुम्हाला निकाल तयार करायला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर पहा, यामध्ये सर्वसाधारण विषय NSQF या विषयाचे 150 गुणासाठी मूल्यमापन करण्यात येईल व मंडळ स्तरावर त्याचे रूपांतर 100 पैकी गुणात करण्यात येईल. त्यानंतर जो द्विलक्षीय व्यावसायिक अभ्यासक्रम आहे याचे 200 गुणाचा एक विषय, 100 गुणाचे 4 विषय, याप्रमाणे एकूण 600 गुणासाठी मूल्यमापन केले जाते. त्यानंतर पुढचं आहे की जो MCVC आहे तर याच्या अंतर्गत विद्यार्थ्याचे 200 गुणाचे 3 विषय, 100 गुणाचे 3 विषय, याप्रमाणे एकूण 900 गुणासाठी मूल्यमापन केले जाते. त्यानंतर मंडळामार्फत 3 विषयाच्या 200 गुणाचे रूपांतर प्रत्येकी 100 गुणात करून एकूण 600 गुणाच्या आधारे निकाल हा निश्चित केला जातो. तशा प्रकारे जे नियमित विद्यार्थी आहेत तर या नियमित विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे हा गुणतक्ता होता. त्यानंतर विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयाचे सरासरी गुण. मंडळामार्फत उच्च माध्यमिक शाळांना गुण भरण्याची संगणकी प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर 12वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या 10वीच्या निकालावरून सर्वोत्तम गुण असलेल्या 3 विषयांमध्ये प्राप्त गुणाची सरासरी 100 पैकी भरण्याची सुविधा असेल. सदर 10वीच्या सरासरी गुणावरून इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या 10वीच्या भारांशानुसार म्हणजे तक्ता 3 मध्ये दर्शवण्यात आल्याप्रमाणे 48, 30, 24, 21, 15, 18, 15 गुणांसाठी गुण संगणक प्रणालीद्वारे रूपांतर करून विद्यार्थ्यास प्रदान केले जातील. त्याचबरोबर सदर गुणांची मंडळ स्तरावर पडताळणी करण्यासाठी सदर विद्यार्थ्याने 10वी उत्तीर्ण केलेल्या परीक्षेचा महिना, वर्ष, बैठक क्रमांक हा नोंदवावा. सदर विद्यार्थी एकापेक्षा अधिक वेळा मंडळाच्या परीक्षेत जर प्रविष्ट झाला असल्यास सूट मिळालेल्या प्रत्येक विषयासमोर त्या परीक्षेचा महिना, वर्ष, बैठक क्रमांक सुद्धा नोंद करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला इयत्ता 12वीच्या ज्या विषयासाठी 100 गुणाचे तोंडी प्रात्यक्षिक तत्सम मूल्यमापन निर्धारित केले आहे अशा विषयासाठी 10वी 11वीचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. लक्षात घ्या, 12वीचे असे काही विषय आहेत ज्यांना लेखी परीक्षा नाही, फक्त अंतर्गत मूल्यमापन आहे. तर अंतर्गत मूल्यमापनासाठी 100 गुणाचे असेल तर 11वी आणि 10वीचे गुण त्या ठिकाणी दिले जाणार नाहीत, फक्त 12वीचंच अंतर्गत मूल्यमापन असणार आहे. त्याचबरोबर इतर मंडळाच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत त्याचे 10वीच्या परीक्षेच्या मूळ गुणपत्रकावरून सर्वोत्तम गुण मिळालेल्या 3 विषयाचे सरासरी गुण 100 पैकी काढून उपरोक्त क्रमांक 2 याप्रमाणे संगणक प्रणालीत भरण्यात यावेत. तर आपण संगणक प्रणालीमध्ये कशा प्रकारे भरायचं आहे हा सुद्धा तक्ता पाहणार आहोत. तर पहा, विद्यार्थ्यास आता 11वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त गुण जे आहेत त्याबद्दल नेमकं शासन निर्णयामध्ये काय आहे ते पाहूयात. विद्यार्थ्याने इयत्ता 11वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त केलेले विषयनिहाय गुण भरण्याची सुविधा
मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध असेल. सदर विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीमध्ये भरल्यानंतर इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या इयत्ता 11वीच्या भारांशानुसार सदर गुणाचे आपल्याला संगणक प्रणालीमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यास गुण प्रदान केले जातील. त्याचबरोबर 11वी उत्तीर्ण होऊन 12वीसाठी राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्याबाबत मंडळाच्या 11वीच्या अंतिम निकालाच्या आधारे कार्यवाही आपल्याला करावी लागेल. अशा पद्धतीनं की नियमित विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा तक्ता उपयोगी पडणार आहे. तर पहा की मला ज्या पद्धतीनं समजलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला 12वी निकाल संदर्भात जो शासन निर्णय आहे त्यानुसार मूल्यमापन पद्धतीचा पॅटर्न हा 80+20 आहे. तर तो कशा पद्धतीनं तर पहा 80+20 पॅटर्न तर 80पैकी 10वी 30% गुण म्हणजेच बरोबर 24 गुण, 11वी 30% गुण म्हणजे 24 गुणापैकी आपल्याला गुण द्यायचे आहेत आणि 12वी 40% गुण म्हणजे 32 गुण, 10वीचे 24 गुण, 11वीचे 24 गुण आणि 12वीचे 32 गुण. अशा पद्धतीनं 80 आणि त्यानंतर 20 हे जे आहे तुमचं प्रात्यक्षिक किंवा तोंडी काम. म्हणजे असा जो पॅटर्न आहे तो 80+20 पॅटर्न आहे. तर पहा एक छोटंसं उदाहरण सांगते. आता इयत्ता 10वीला हे मिळालेले गुण आहेत. मराठीमध्ये 65, हिंदी संस्कृत यामध्ये 60, इंग्रजीला 45, गणित 85, विज्ञान 72 आणि समाजशास्त्र 78. आता तुम्हाला नेमकं काय करायचे आहे तर 10वीच्या गुणापैकी सर्वात जास्त गुण असलेले 3 विषय निवडायचे आहेत. तर पहा या वरील उदाहरणामध्ये इयत्ता 10वीत गणित, विज्ञान, समाजशास्त्रात सर्वाधिक गुण आहेत. म्हणजे या गुणांची बेरीज 235 होते. म्हणजेच त्यांची सरासरी काढायची आहे. सरासरी किती आलेली आहे 75 एवढी सरासरी आलेली आहे. म्हणजेच इयत्ता 10वीमध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुण असलेल्या 3 विषयाच्या सरासरीचे गुण इयत्ता 12वीच्या प्रत्येक विषयासमोर भरले असता 100पैकी 75 म्हणजे 24 पैकी 18 अशा पद्धतीनं आपोआप रूपांतर हे एक्सेल सीटमध्ये होणार आहे. तर 10वीचे 75 100पैकी 75 म्हणजे 24 पैकी 18. तर त्यानंतर आपल्याला 11वी पाहूयात. तर 11वी पहा विषय आणि 100पैकी 24. आता इंग्रजी विषयात 100पैकी 47 आहे, 24पैकी 11. मराठीत 100पैकी 52 तर 24पैकी 13. आपण डायरेक्ट रूपांतर केलेलं आहे. 100पैकी एवढे तर 24पैकी किती. आता हिंदी 15 गुण, इतिहास 16 गुण, भूगोल 16 आणि राज्यशास्त्र 18. तर आता पहा तर यामध्ये कोणतेही 3 विषय निवडायचे आहेत, 24पैकी गुण घ्यायचे आहेत. त्यानंतर इयत्ता 12वी. आता इयत्ता 12वीत जेवढ्या गुणांची लेखी परीक्षा घेतली आहे तर पहिली परीक्षा 25 गुण, दुसरी परीक्षा 50 गुण, तिसरी परीक्षा 80 गुण किंवा कोणतीही एक यापैकी मिळालेले गुण तर 32 गुणामध्ये त्याचे रूपांतर करायचे आहे आपल्याला. खालील उदाहरणामध्ये 80 गुणांची सराव परीक्षा घेतली आहे. 80पैकी आपल्याला किंवा याऐवजी 50 गुणाची प्रथम सत्र परीक्षा किंवा 25 गुणाची सराव चाचणी घेतली आहे. कोणत्याही 2 किंवा 3ही परीक्षा घेऊ शकता आणि त्याचे रूपांतर आपल्याला 32 गुणांमध्ये करायचे आहे. तर पहा 50ची घेतली असेल तर 50पैकी पडलेल्या गुणांचं रूपांतर हे 32 गुणांमध्ये करायचं आहे. 25 गुणांची घेतलेली असेल मिळालेल्या गुणांचं रूपांतर 32 गुणांमध्ये करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 80 गुणांची घेतलेली असेल त्याचं रूपांतर 32 गुणांचं करायचं आहे. म्हणजे 12वीमध्ये लेखी परीक्षा जी आहे 80 गुणांची त्याचं रूपांतर 32. तर इंग्रजी 52, 80पैकी 52 तर 32पैकी 21, मराठी 66, 27, हिंदी 61, 25 म्हणजे असं रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर पहा आता इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा तर 20पैकी गुण आपल्याला देऊन टाकायचे आहेत. इंग्रजी 16, मराठी 15, हिंदी 17, इतिहास 14, भूगोल 16, राज्यशास्त्र 18. आता तुम्हाला पाहायचं आहे की इयत्ता 12वीचा निकाल कसा तयार करायचा आहे.
आता इंग्रजी विषय. इंग्रजी विषयाला 10वीचे 18, 11वीचे 11, 12वीचे 80 पैकी 21 आणि तुमचं जे तोंडी काम आहे त्याला 16 असे एकूण किती मिळालेले आहेत? 66. त्यानंतर मराठी विषय 10वीचे 18, 11वीचे 13, 12वीचे 27 आणि तोंडी परीक्षेचे मूल्यमापन किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे 15 असे एकूण 73. त्यानंतर पुढं पहा, हिंदी विषयासाठी सुद्धा तसंच आहे, इतिहाससाठी सुद्धा तसंच आहे, भूगोल तसंच, राज्यशास्त्र तसंच. आणि अशी टोटल करायची आहे तर टोटल 447 आलेले आहे आणि 447 हे 600 पैकी मिळाले आहेत. म्हणजेच आपली टक्केवारी येणार आहे 74.50. अशा पद्धतीनं 12वीचा निकाल तयार करायचा आहे. आणि त्याचबरोबर श्रेणी विषयाचे जे मूल्यमापन आहे तर ते श्रेणी विषयाचे मूल्यमापन हे पहा, श्रेणी विषयासाठी विहित पद्धतीने व यावर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आपल्याला गुणदान करून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी संगणक प्रणालीमध्ये नमूद करायच्या आहेत. अशा पद्धतीनं उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाचे समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पद्धतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये श्रेणी सुधार योजनेअंतर्गत लगतच्या 2 संधी ह्या उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणी सुधार योजनेचे सर्व नियम हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागू असतील. त्यानंतर पुनर्परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या शासन निर्णयामध्ये काही कार्यपद्धती दिलेली आहे. ती कशा पद्धती आहे पहा. या मूल्यमापनाचा तपशील असा आहे की इयत्ता 10वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयाचे सरासरी 50% गुण असणार आहेत. आणि त्याचबरोबर 12वीमध्ये राज्य मंडळाच्या यापूर्वी इयत्ता 12वीच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणाची सरासरी ही 50% असणार आहे. अशा पद्धतीनं जे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी ही कार्यपद्धती आहे. 10वी 50% भारांश आणि 12वी हा 50% भारांश. आणि तोच हा जो तक्ता 5 आहे याची विभागणी फक्त 50 + 50 अशी टक्केवारीमध्ये केलेली आहे. तर हा तक्ता पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तशा पद्धतीनं हा जो शासन निर्णय आहे, जर याबाबत 12वीचा निकाल तयार करण्यासाठी कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं नवीन शासन निर्णय किंवा नवनवीन व्हिडिओज पाहिजे असतील तुम्हाला, त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.